सकाळ झाली की सगळ्यांना पडलेला प्रश्न की नाश्त्यामध्ये काय बनवायचं. तर म्हटलं चला आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच चटपटीत अशी डिश बनवूया. इथे मी 1 कप पाणी घेतलेले, त्यामध्ये टाकूया तीळ, लाल मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली, लाल मिरची टाकलेली, चाट मसाला, गाजर किसून घेतलेला गाजर टाकलेला आहे, कढीपत्ता. ज्या कपनी 1 कप पाणी घेतलेले होते त्याच कपनी अर्धा कप बेसन घ्यायचा आहे आणि अर्धा कप रवा. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्याला कमी झालं असेल तर आता टाकले तरी चालेल. छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये टाकूया कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं, तर सहज आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून आपण चटपटीत अशी डिश बनवू शकतो, जेणेकरून सगळ्यांना खूप आवडणार. यामध्ये मीडियम आकाराचा बटाटा मी किसून घेतलेला आहे. कच्चा बटाटा घेतलेला, किसून बटाटा घेतलेला आहे तो टाकलेला आहे. मीडियम आकाराचाच टाकायचा आहे, खूप मोठा हा बटाटा नाही घ्यायचा. छान असा बटाटा टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेले आहे. खूप कमी साहित्य मसाला टाकून आज आपण चटपटीत डिश बनवत आहे. कढई घेतलेली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं. तेल झालं की जिरं टाकूया. जिरं झालं की यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला होता, बॅटर तयार झालेलं होतं ते टाकूया. बॅटर तयार होतं ते बघा यामध्ये टाकलेलं छान शिजू द्यायचं आणि मिक्स करत राहायचं आहे लो टू मीडियम गॅसवर. मोठ्या गॅसवर मिक्स नाही करायचं, जेणेकरून जळायला नाही पाहिजे, म्हणून आपण लो टू मीडियम गॅस ठेवलेला आहे. छान असं कढई सोडतपर्यंत आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते शिजवलेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, थंड होऊ देऊया. थंड झाल्यानंतर आपण गोल आकार किंवा आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो. तेलाचा हात घेतलेला आणि छान असं पीठ मळून घेत आहे. आपण चपाती बनवण्याकरिता पीठ मळत असतो त्याप्रमाणे. पुन्हा थोडा तेलाचा हात घ्यायचा आणि डिशला आकार देऊया. गोल आकार किंवा चौकोनी आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार देऊ शकतो. मी या पद्धतीने पूर्ण आकार दिलेला आहे. पटकन बनतं, चटपटीत आहे. घरच्या साहित्यामध्ये आजची डिश तयार होतं. आता आपण कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकलेलं आणि ही डिश आहे ती आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे, जेणेकरून आतमधून पण छान शिजायला पाहिजे. तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला तेलामध्ये ही डिश टाकायची आहे आणि छान असं ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायची आहे. उन्हाळा आहे, मुलांना सुट्ट्या आहे, चटपटीत खाण्याची इच्छा होत असतं, तर बघा सहज आपण चटपटीत अशी डिश घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो, जेणेकरून मुलांना पण खूप आवडणार. गोल्डन कलर येतपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. पटकन बनतं, चटपटीत आहे. या पद्धतीने छान असं कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवर तळायचे आहे. मोठा गॅस नाही ठेवायचा. मोठ्या गॅसवर तळून घेतली तर आतमधून कच्ची राहणार. बघायला छान दिसत आहे, तशीच खाण्याकरिता पण खूप छान बनलेली आहे. बघा सहज आपल्या घरी साहित्य असतं त्यामध्ये आपण चटपटीत डिश बनवू शकतो. ही डिश आपण सॉससोबत खाण्याकरिता खूप छान लागतं. नक्की बनवून बघा, कमेंट करून सांगा कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय. एकदा बनवून बघा.